धर्मवीर 2 चित्रपट जेव्हा प्रदर्शित होईल तेव्हा महाराष्ट्रातील जनता हा चित्रपट पाहिल्याशिवाय राहणार नाही असा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केलाय। दिवाळीपर्यंत समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होईल असा दावा दादा भुसे यांनी केलाय। चोपडा विधानसभा मतदारसंघात 7 मतदान केंद्राच्या नावात बदल केला असून 55 मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल करण्यात आलाय, तर 18 नवीन मतदान केंद्र तयार करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी दिली आहे। पंतप्रधान यांनी लोकसभेत 22 सभा घेतल्या, त्याचा काही फरक पडणार नाही। भाजपाला आता हरवण्याचा निश्चय जनतेने घेतला आहे असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलंय। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे। ठार मारण्याची सुपारी घेतल्याच्या संशयावरून मित्रानेच मित्राची गोळी मारून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार वडगाव कोल्हाटी येथे घडला आहे। जालन्यातील ओबीसी बांधवांची बैठक संपन्न झाली असून येत्या 22 तारखेपासून ओबीसी बचाव जन आक्रोश यात्रा काढली जाणार आहे। विद्यमान आमदार श्याम सुंदर शिंदे यांच्या पत्नी आशाताई शिंदे यांची कंधार येथे भावी आमदारकीचे बॅनर लागल्याचं पाहायला मिळालं। विशालगडावरील मुस्लिम वस्तीतील घरे तसेच धार्मिक स्थळाची तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी मुस्लिम संघटनेने केली आहे। शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारी वाघनखं पाहण्यासाठी सातारकरांची झुंबड उडाली असून आजपासून ही वाघनखे प्रदर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत। राजकारणात सगळेच एकमेकांना भेटत असतात, ज्याला जे योग्य वाटते तो तसं वागतो असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय। युवा स्वाभिमानी पक्षाचा भाजपाला पाठिंबा असल्यानं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा युवा स्वाभिमानी पक्षाला बडनेरा मतदारसंघात पाठिंबा राहणार आहे असं वक्तव्य रवी राणा यांनी केलंय। पहिली घराची सुव्यवस्था सांभाळल्यानंतर राज्याची सांभाळा असा टोला मनसे आमदार राजू पाटील यांनी अबू आझमींना लगावला आहे। आमचे जे प्रवक्ते आहेत ते सगळ्या लोकांना घेऊन चालत असतात, बाकी लोकांचे दुकान बंद होतील म्हणून ते बोलत असतात असा टोला नवनीत राणा यांनी लगावलाय। उद्धव ठाकरे यांनी आज राजकारणापोटी पत्रकार परिषद घेतली असल्याचं वक्तव्य माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केलंय। कालपासून होणाऱ्या जोरदार पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नरेंद्र मोदी यांनी देशातील मुलांचे भविष्य अंधारमय केलं आहे असा गंभीर आरोप खासदार दारोगा सरोज यांनी केला आहे। कोल्हापुरात मुसळधार पाऊस पडल्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही विकू देणार नाही असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलंय। अदिती तटकरे यांचे बारामती राष्ट्रवादी कार्यालयात महिला पदाधिकाऱ्यांनी औक्षण करत अनोख्या पद्धतीने स्वागत केले आहे। राज्यातील भगिनींसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 25,000 कोटींची तरतूद करण्यात आली असून जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। सत्ताधाऱ्यांच्या फेक नरेटिव्ह पायबंद करण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीताल यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने 15 नेते आणि प्रवक्त्यांच्या टीमकडे मोठी जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे। पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरू झालं असून पॅरिस ऑलिम्पिकला 26 जुलैपासून सुरुवात होणार आहे, तर हॉकी टीम इंडिया पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हरमनप्रीत सिंग यांच्या नेतृत्वात खेळण्यासाठी सज्ज झाली आहे। मी जेव्हा सिनेमा काढेन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील, अनेकांचे खरे चेहरे समोर येतील, योग्य वेळ आली तर सिनेमा काढेनच असा सूचक इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय।